डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेसच्या मध्ये आज आहे 25 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती. तर आपलं रजिस्ट्रेशन होतं तर 7 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत चालू होतं आणि व्हेरिफिकेशन हे 8 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत सुरू होतं. फिजिकल टाईपमध्ये असेल किंवा ऑनलाईन टाईपमध्ये असेल. त्याच्यानंतर आज असणार आहे डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे आज आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती. ते आज 25 जुलै आहे. म्हणजे आज रात्री 8 वाजेपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन जाईल. 8 वाजता नाही आले तर रात्री 11च्या आतमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन जात असते. सकाळी म्हणजे मॉर्निंगला कोणतीही अपडेट येत नाही सीईटी सेलकडून. आताच एम-एस-टी सीईटीची पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती. ती पण रात्री 8च्या नंतरच आली होती. त्यासाठी सर्वांनी ही जे अपडेट येणार आहे ते रात्रीच्या म्हणजे इव्हिनिंग पिरियडमध्येच येणार आहे. तर सर्वांनी इव्हिनिंग पिरियडमध्येच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करा. सकाळी म्हणजे मॉर्निंगला कोणतेही अपडेट येणार नाही. आफ्टरनूनला पण येणार नाही. इव्हिनिंगला अपडेट येऊ शकते. त्यानंतर ग्रेव्हियन्स पिरियड आपला असणार आहे 26 पासून ते 28 जुलैपर्यंत. म्हणजे 2 दिवसाचा आपल्याला त्यांनी ग्रेव्हियन्स पिरियड दिलेला आहे. त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट ही 30 जुलैला आपल्याला डिस्प्ले होणार आहे. तर सर्वांनी ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे डायरेक्ट सेकंड इयरचे म्हणजे डिप्लोमाचे जे मार्क्स आहे, त्याच्यानंतर कोणते 12चे त्याच्यानंतर 10चे मार्क्स असतील, त्यांचा फोटो असेल, कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करता राहिला असेल किंवा चुकीचं अपलोड झालं असेल किंवा रस्ता राहिली असेल, तुम्हाला चेंज करायची असेल, तर तुम्ही या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये चेंज करू शकता कोणत्याही प्रकारचा असेल. त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड संपल्याच्या नंतर तुमचा कोणताही चेंज होणार नाही. त्यासाठी सर्वांनी ग्रीव्हन्स पिरियडमध्येच आपलं कोणतंही मिस्टेक झाली असेल किंवा काय कोणता डॉक्युमेंट सबमिट करायचं राहिली असेल, रिसिप्ट सबमिट करायची राहिली असेल, तर सर्वांनी ते चेंज करून घ्यावे आणि ग्रीव्हन्स पिरियडच्या आतमध्ये. नाहीतर नंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कोणताही चेंज होत नसतो. त्याच्यानंतर जर 30 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स मॅट्रिक्स हा 30 जुलैला आपल्याला दिसणार आहे 30 जुलैला. त्यानंतर आपला कॅप प्रोसेस चालू होणार आहे. कॅप प्रोसेसमध्ये काय असतं की आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करावं लागते. ती तारीख असणार आहे 31 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत ही असणार आहे. त्यानंतर फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट हे आपल्याला 4 ऑगस्टला असणार आहे. तर सर्वांनी जे आपल्याला सीट भेटणार आहे कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन फॉर कॅन्डिडेट्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असो, महाराष्ट्रामध्ये कोणतेही कॉलेज तुम्हाला याच्यामध्ये जेवढं पार्टिसिपेट कॉलेज झालेले आहे त्यापैकी कॉलेज तुम्हाला फिल करायचे आहे. बेस्ट ऑप्शन फॉर्म फिल करा. कोणतंही कॉलेज खालीवर करू नका. तुम्हाला रॉंग कॉलेज लागण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. ऑप्शन फॉर्म चुकीचा फिल केल्यानंतर. नंतर आपल्याला कॅप राउंडची प्रोव्हिजनल अलॉटमेंट असणार आहे ती 4 ऑगस्ट रोजी. ओके. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला कॉलेज फ्रीज करायचं आहे किंवा बेटरमेंट चूज करायचं आहे. हे सर्व आपल्याला 2 दिवसात करायचं 5, 6, 7 तारखेला. ओके. या 3 दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे. डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करायचे असतात. ते 5 तारीखपर्यंत 5 वाजेपर्यंत असणार आहे 7 ऑगस्टपर्यंत. ओके. त्यानंतर कॅप राउंड 2 ची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. कॅप राउंड प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे? तर डिस्प्ले प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स म्हणजे कॅप राउंड 2 साठी कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत ते 8 ऑगस्टला आपल्याला कळणार आहे. त्यानंतर ते सबमिशन कॅप राउंड थ्रूचे म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप राउंड 2 म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म डबल रीड करता येणार आहे सेकंड राऊंडसाठी. ते असणार आहे 8 ऑगस्ट पासून ते 11 ऑगस्ट पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर सेकंड राऊंडची प्रोव्हिजनल म्हणजे ज्या सेकंड राऊंडचे अलॉटमेंट आपल्याला 14 ऑगस्टला दिसणार आहे. तर सर्वांनी याच्यासोबत सिंक्रोनाइज राहा. कोणतेही इम्पॉर्टंट अपडेट आले तर आमच्या चॅनलवर नक्की कळेल. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणी जरी अजून काउन्सिलिंग घेतली नसेल तर काउन्सिलिंग घेऊन टाका. तर सर्वांनी नक्की व्हिजिट करा. सर्व गोष्टी बघा. तुम्ही कोणतीही मिस्टेक छोटी छोटी मिस्टेक पण तुम्ही अवॉइड करायचं टाळा. ओके. तर सर्व अपडेट तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा कारण की चुकीचं कॉलेज लागलं तर आपले पुढले 2-3 वर्ष पूर्ण वायाला जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला सर्वांनी कॉलेजचं नीट बघा. कॉलेज कोणतं घ्यायचं आहे, कॉलेजचं प्लेसमेंट बघा, लोकेशन बघा, सर्व गोष्टी मॅटर केल्या जातात. आर-ओ-आय असतं. आर-ओ-आय म्हणजे आता रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट असतं. या सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे. या कोणी बघत नाही त्यासाठी आपण पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर बघा कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेजला जाऊन तुमचं कॉलेजचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात ते फिल करावं लागतं किंवा फ्रीज करायचं असतं किंवा बेटरमेंटसाठी सर्व ऑप्शन हे तुम्हाला 15 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट म्हणजे या पिरियडमध्ये बघायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंट कन्फर्मेशन ॲडमिशन हे 18 ऑगस्ट पर्यंत अप टू 5 PM म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्ही हे करू शकता. त्यानंतर कॅप राउंड 3 ची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तेव्हा आपण व्हॅकंट सीट जे असणार आहे ते आपल्याला लिस्ट या 19 ऑगस्टला दिसणार आहे. 20 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म डबल फिल करता येणार आहे, एडिट करता येणार आहे आणि कोणते कॉलेज लागले नाही ते काढता पण येऊ शकतात आणि नवीन ऍड पण करता येणार आहे. त्यानंतर
आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं हे 25 तारखेला कळणार आहे आणि 26 ते 28 या 2 दिवसामध्ये आपल्याला आपल्याला आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट असेल किंवा बेटरमेंट फ्रीज या ऑप्शन चूज करता येणार आहे. सीट एक्सेप्टन्स फी आपल्याला पे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फ्रीज किंवा बेटरमेंटसाठी जाता येणार आहे. त्यानंतर 26 ते 28 मध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजला पण जायचं आहे या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर कॅप राऊंड 4 चालू होणार आहे. कॅप राऊंड 4 म्हणजे लास्ट कॅप राऊंड असणार आहे. या कॅप राऊंड मध्ये आपल्याला जे कॉलेज अलॉट होईल ते आपल्याला घ्यावं लागत असते. तर डिस्प्ले प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 4 तर 29 ऑगस्टला हे होणार आहे. त्याच्यानंतर एडिट फॉर्म ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी ऑप्शन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 4 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉगिंग बाय द कॅन्डिडेट्स. ओके, म्हणजे आपल्याला जर कॅन्डिडेट्स आपलं लॉग इन करून आपलं 30 ऑगस्ट पासून म्हणजे 30 ऑगस्ट 1 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म एडिट करता येणार आहे. त्याच्यानंतर कॅपराऊंड मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं हे 4 सप्टेंबरला आपल्याला करणार आहे. त्यानंतर ते कोणते कॉलेज घ्यायचं आहे की बेटरमेंटला जाता येणार नाही, डायरेक्ट आपल्याला जे कॉलेज लागलं ते ऑटो फ्रीज असं होणार आहे. तर सर्वांनी 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर अप टू 3 PM पर्यंत सर्वांनी ऍक्सेप्ट ऑटो फ्रीज असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती फीज पे करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 7 सप्टेंबर 5 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजला जाऊन तुमचं सीट रिझर्व्ह करायचं आहे, तुमचं सीट्स कन्फर्म करायचं आहे पेमेंट करून. ओके, त्यानंतर आपल्याला येत असतं इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन फॉर्म चालू होत असते. त्याची प्रोसेस पण एक नवीन व्हिडिओमध्ये बघू. तर सर्वांनी त्याच्यावर जर व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट करा नक्की. कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.